ते आहे आपलं कोरिलेशन. कोरिलेशनलाच आपण म्हणतो सहसंबंध. ओके, म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी राहतात. दोन गोष्टीमधला संबंध काय आहे तो आपल्याला शोधून काढायचा असते. आता हे संबंध कसा शोधून काढतो आपण, तर याच्यामध्ये दोन सिरीज असतात. सहसंबंध काढताना आपल्याला दोन सिरीज असतात. एक असतात कोणती, काय म्हणतात त्याला, सिरीज. एका सिरीजला आपण एक सिरीज म्हणतो तर एकाला वाय. आतापर्यंत आपण एकच सिरीज बघितलेली आहे प्रॉब्लेममध्ये, दोन दोन सिरीज बघितलेल्या नाही. ओके, एक मेन सिरीज राहते आणि एक दुसरी रिलेटिव्ह सिरीज राहते. रिलेटिव्ह सिरीजला आपण वाय सिरीज असं म्हणतो. तर या दोन सिरीज आपल्याला दिलेल्या राहतात आणि त्याच्यामधला जो संबंध आहे तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे. आता तो संबंध कसा राहते, तर तो संबंध एकपर्यंतच राहते. एक ध्यानात ठेवायचं, याचं उत्तर जे आहे ते एकच्या नंतर येत नाही, एकच पर्यंत येते. एकतर प्लसमध्ये पॉझिटिव्ह राहील, एकतर निगेटिव्ह राहील. एवढं ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला. याच्यापेक्षा कमी जास्तच एवढंच राहू शकते. हे जर 0 उत्तर येत असाल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन नाही, कोणत्याही प्रकारचा सहसंबंध नाही असं आपण गृहीत धरतो. जर त्याचं आन्सर 0 येत असेल तर त्याचं उत्तर 1 किंवा -1 येत असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे सहसंबंध आहे असं आपण गृहीत धरतो. पूर्णपणे सहसंबंध आहे असं गृहीत धरतो. ते जर याच्यापेक्षा कमी किंवा कमी येत असेल, आता कमी म्हणजे काय ते नेमकं, त्याच्यासाठी आपण काय 3 गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. एक दिलेला आहे 0.75 to 1. याच्यापर्यंत जर असेल तर त्याला आपण म्हणतो हाय पॉझिटिव्ह. मग ते लेसमध्ये असेल किंवा पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. हाय पॉझिटिव्ह असेल किंवा हाय निगेटिव्ह असेल. तर हे एवढ्या याच्यामध्ये जर आलं असेल उत्तर तुमचं 0.75 ते 1, तर तुम्हाला शेवटचे आन्सर लिहायचं आहे. तिथं तुमचं जर आलं असेल तर तिथं लिहायचं तुम्हाला हाय पॉझिटिव्ह कोरिलेशन किंवा हाय निगेटिव्ह कोरिलेशन. त्यानंतर तुमचं जर हे उत्तर जर आलं असेल 0.30 ते 0.75 एवढं जर उत्तर येत असेल तर त्याला म्हणतो तुम्ही मॉडरेट. ओके, मधातली संख्या आहे तर त्याला आता मॉडरेट असं म्हणता तुम्ही. मॉडरेट तुमचं हे कोरिलेशन कसं आहे तर मॉडरेट आहे. मग ते मॉडरेट निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. ओके, आणि तिसरा जो आहे, तिसरा कोणता राहील, तिसरा आहे 0 ते 0.30 पर्यंत. ओके, याच्यापर्यंत जे असेल तर तो तुमचा सर्वात कमी लो. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. या 3 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. याची 3 प्रमाणे आपण वर्गवारी करतो आणि यानुसार आपण लिहून दाखवतो. ओके, मग ते पॉझिटिव्ह कोणता पॉझिटिव्ह आहे आणि कोणता निगेटिव्ह आहे हे तुम्हाला लिहायचं आहे तिथं शब्दप्रयोग. ओके, हाय आहे, त्यानंतर मॉडरेट आहे की लो आहे, एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला इथं दाखवायच्या आहेत. ओके, त्यानंतर आता काय शिकायचं, याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला सिरीज घ्यायची आहे. आता सिरीजमध्ये आपल्याला एक तर वैयक्तिक सिरीज जी इंडिव्हिज्युअल सिरीज आहे एक तर ते पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू सिरीजमध्ये जी सिरीज असते ती पाहायची आहे. या दोनच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याचा फॉर्म्युला काय आहे तर याला कोरिलेशनला आपण म्हणतो आर. कोरिलेशनला जे म्हणतो त्याला म्हणतो आपण आर. आता आर इज इक्वल टू याला म्हणतो आपण सिग्मा dx dy इंटू n मायनस सिग्मा dx सिग्मा dy अपॉन इन अंडर रूट सिग्मा dx स्क्वेअर इंटू n मायनस सिग्मा dx याचा स्क्वेअर. त्यानंतर इथे इंटू पुन्हा राहील. त्यानंतर सिग्मा dy स्क्वेअर इंटू n मायनस सिग्मा dy आणि याचा स्क्वेअर. एवढा तुम्हाला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे. एवढा ध्यानात ठेवायचा आहे फॉर्म्युला तुम्हाला. ओके, याच्यामध्ये म्हणून एकच फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे आणि याच्यामध्येच थोडासा बदल होते. फक्त तिथे एफ लागते, जिथं सिग्मा dx आहे तिथं इथं मधामध्ये एफ लागते. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली राहते त्यामध्ये, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली नसते. याच्यामध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात. त्या 2 गोष्टीमधलं आपल्याला रिलेशन शोधून काढायचं आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. आता आपण पाहू की हो आता प्रॉब्लेम कसं राहते ते पाहू आपण. कॅल्क्युलेट कोइफिशियंट ऑफ, हे सुद्धा कार्ल पियर्सनचाच फॉर्म्युला आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे.
कार्ल पियर्सन नावाचा जो पर्सन आपण याच्यामध्ये स्क्वेनेसमध्ये पाहिला त्याच व्यक्तीनं काढलेला फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बाय फॉलोविंग सिरीज. इथं दिलं असेल तुम्हाला एक सिरियल नंबर दिलेला असेल, तो दिलेला आहे 1 2 3 4 5. आपण 5च संख्या घेऊ म्हणजे कसं समजायला जरा लवकर समजून जाईल, तक्ता मोठा करायचं काम नाही. इथं दिलेलं असेल तुम्हाला एज ऑफ हजबंड आणि इथं दिलेलं असेल एज ऑफ वाईफ. एकोणतीस 38 27 45 एक इकडे गेला 45 आणि 48 21 24 25 28 35. पहा तुम्हाला एवढ्या गोष्टी दिलेल्या आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे यामध्ये एक सिरियल नंबर दिलेला आहे की किती आकडेवारी दिली तर 5 व्यक्तीची आकडेवारी दिलेली आहे आपल्याला. एज ऑफ हजबंड दिलं, इथं नवऱ्याचं वय दिलं आणि इथं बायकोचं वय दिलं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सिरीज दिलेली आहे. आता हे दोन याच्यामध्ये रिलेशन काय आहे, त्या वयामधलं जे संबंध आहे तर ते आपल्याला शोधून काढायचं आहे. हा संबंध कसा आहे तर तो आपल्याला या सिरीजद्वारे शोधून काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी काढायच्या आहेत. तर इथं आपण लिहू कॅल्क्युलेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बाय फॉलोविंग टेबल. ओके, आता पहिले आपल्याला इथं काय करायचं आहे, टेबल करायचं आहे. टेबलमध्ये कोणकोणत्या गोष्टी दाखवायच्या तर पहिले सिरियल नंबर लिहून टाकू आपण जसाच्या तसा. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर आपली एज ऑफ हजबंड घेऊ आपण, एज ऑफ हजबंड. आता ही कोणती सिरीज झाली तुमची, ही झाली तुमची एक सिरीज. ओके, एज ऑफ हजबंड ही तुमची एक सिरीज झालेली आहे. दुसरी सिरीज आपण नंतर लिहू. यामध्ये काय काय पाहिजे आपण पहिले पाहू. 1 2 3 4 आणि 5 हा तुमचा काय झालेला आहे तर हा तुमचा एन झालेला आहे. एन बरोबर राहील तुमचा 5. याच्यामध्ये तुम्हाला एनची गरज आहे, बरोबर आहे. एन तुमचा 5 आहे. त्यानंतर तुम्ही एज ऑफ हजबंड इथं जसेच्या तसं लिहून घ्यायचं आहे. 93 आपलं 29 38 27 45 अँड 48. त्यानंतर आता तुम्हाला काय काढायचं आहे, पहिले जी सिरीज आहे तुमची DX एक्स सिरीज आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे, तुम्हाला पाहिजे DX आणि DX स्क्वेअर. हे नंतर काढू आपण. DX DY याच्यात दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. DX पण दिला आणि DY पण दिला. म्हणजेच तुम्हाला सिग्मा DX DY काढण्यासाठी DXचा गुणाकार आणि DYचा गुणाकार करावा लागते. तो तुमचा शेवटचा कॉलम राहील. पहिला कॉलम तुमचा काय राहील तर तुमचा DX राहील आणि त्यानंतर तुम्हाला DXचा स्क्वेअर काढावा लागेल. ओके, आता तुम्हाला पहिला कॉलम लागेल DXचा. एक्स बरोबर एक तुम्ही संख्या घ्याल, याच्यातली कोणती तरी एक छोटी संख्या आपण इथं घेणार आहोत. ती घेतली आपण 29 आणि इथं आपण DX 27 आहे. ओके, 27 घेतली आपण सर्वात छोटी. ओके, त्यानंतर आपण काय काढू, DX स्क्वेअर काढू. जे काही इच्छित संख्या येईल त्याचा आपण स्क्वेअर काढू. त्यानंतर आपण दुसरी सिरीज लिहू, एज ऑफ वाईफ. एज ऑफ वाईफ म्हणजे ही तुमची कोणती सिरीज झाली तर वाय सिरीज झाली. पुन्हा इथं सुद्धा तुम्हाला काय काढावं लागते तर DY काढावं लागते. आता इथं तुम्हाला DY काढावं लागते. वाय बरोबर एक संख्या घेऊन तुम्ही एक हे घेऊ. इथं आपण हे मानून ठेवू 21 24 25 28 आणि 35. इथं आपण वाय बरोबर घेऊ 21. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे DY स्क्वेअर आणि त्यानंतर शेवटचा जो कॉलम आहे तो आहे आपला DX DY. अशा पद्धतीचे तुम्हाला कॉलम करायचे आहे. ओके, आता पहिले आपण सिरियल नंबर लिहून घेतला, एज ऑफ हजबंड लिहून घेतलं, एज ऑफ वाईफ घेऊन घेतलं आणि अशा पद्धतीची आखणी केली. ज्या सर्व गोष्टी आपल्याला इथं याची टोटल करून येऊ शकते. ओके, याची टोटल केल्यानंतर आपल्याला प्राप्त होते सिग्मा DX. याची टोटल केल्यावर प्राप्त होते सिग्मा DX स्क्वेअर. त्यानंतर याची सिग्मा DY स्क्वेअर आणि इथं सिग्मा DX DY. एवढ्या गोष्टी आपल्याला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. ओके, आता पहिले आपण काय काढणार आहोत, DX काढणार आहोत. DX काढताना आपल्याला 29 मधून 27 गेले, किती राहतात 2 राहतात. 38 मधून 27 गेले, किती राहतात किती 11.
27मधून 27 गेले 0, 45मधून 27 गेले 18, 48मधून 27 गेले 21. ओके, अशा पद्धतीने आपण DX काढलेला आहे. ओके, त्यानंतर आपल्याला याचा स्क्वेअर काढायचा आहे. आता स्क्वेअर तुम्हाला माहीत आहे, 2 गुणिले 2 म्हणजेच 4, 11 गुणिले 11 म्हणजेच 121, 0चा वर्ग 0, 18चा वर्ग किती येते 324 आणि 21चा वर्ग 441. अशा पद्धतीने आपण हे सुद्धा संख्या काढल्या. त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला DY काढायचा आहे. DY म्हटल्यानंतर 21मधून 21 गेले 0, 24मधून 21 गेले 3 राहिले, 25मधून गेले 4, 28मधून 21 गेले 7, 35मधून 21 गेले किती 14. ओके, त्यानंतर याचाच पुन्हा स्क्वेअर काढायचा. 0, 3चा स्क्वेअर 9, 4चा 7चा आणि 14चा 196. ओके, झाला. इथपर्यंत तुमचा सर्व काही ओके झालेलं. आता तुम्हाला काढायचं आहे DX आणि DY. तुमचा DX कुठे आहे, हा तुमचा DX आहे आणि तुमचा DY हा आहे. या दोन याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 2 0 2 0 0, त्यानंतर 11 तिरिक 33, त्यानंतर 0 आहे इथं, त्यानंतर 11 हे 0, त्यानंतर 18 7 किती होतात, 18 7 किती होतात 126. ओके, आणि 21 गुणिले 14 किती होतात 294. अशा पद्धतीने तुम्ही सर्व कॉलम इथं काढलेले आहेत. आता काय करायचे आपल्याला, N आपण काढलेला आहे. याची टोटल किती येते बघा, 2 11 13, 13 18 पा किती येते आणि हे 65. तुमचा सिग्मा DX आलेला आहे 65. त्यानंतर तुमचा DX स्क्वेअर किती येते 2 11 18 21. किती येते 52. तुमचा सिग्मा DX आलेला आहे 52. त्यानंतर DX स्क्वेअर किती आहे 4, 121, 324 आणि 441. 800 काहीतरी येईल पा किती ते 890. ओके, 890. ओके, त्यानंतर तुम्हाला DY काढायचं आहे. सिग्मा DY किती येते 3 आणि 4 7 2 14, 14 2 28. ओके, त्यानंतर DY स्क्वेअर 9 16 49 196 270. ओके, त्यानंतर सिग्मा DX DY 33 126 आणि 294 453. बरोबर आहे. इथपर्यंत तुम्ही सर्व गोष्टी काढलेल्या आहे. आता तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, आता तुम्हाला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे. R = आपण इथं हे फॉर्म्युला दिलेलाच आहे, तेच पुढे कंटिन्यू करू. आपल्याला काय पाहिजे पहिले, सिग्मा DX DY जे की आलेला आहे 453 गुन्हेला पाहिजे आपल्याला N जे की आलेला आहे 5. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, एक संख्या सिग्मा DX. सिग्मा DX आपला किती आहे तर 52. त्यानंतर दुसरा दिलेला आहे आपल्याला DY किती दिलेला आहे 28. अशा पद्धतीची आपण मांडणी करून घेतली. त्यानंतर इन अंडर रूटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सिग्मा DX स्क्वेअर जे की आहे 890 इंटू 5. ओके, इंटू 5. त्यानंतर काय आपल्याला मायनस याच्यातच आहे इन अंडर रूटमध्ये सिग्मा DX किती आहे तर आपला किती आहे सिग्मा DX 52 आणि याचा स्क्वेअर सांगितलेला आहे आपल्याला. ओके, इथं घेतलं आपण 890 स्क्वेअर म्हटलं यांनी आणि इथं कोणसाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या इन अंडर रूटमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. आता पाहिजे आपल्याला सिग्मा DY स्क्वेअर जे की आहे किती आपला 270. N आहे 5, याच्यातून मायनस किती आहे 28चा स्क्वेअर. ओके, पूर्ण आपण आकडेवारी घेतलेली आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, 453 गुणिले 5 किती होतात सांगा 2265. ओके, इथं मायनसचं चिन्ह राहिलं. ओके, हां. त्यानंतर 52 गुणिले 28 किती होतात, कारण दोन्ही संख्या कोणसामध्ये आहे त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे.
1456. ओके. त्यानंतर इन अंडर रूटमध्ये हे सॉल्व करू आपण. 890 गुणिले 5 44 50 मायनस 52चा स्क्वेअर 27 44 2704. ओके. त्यानंतर दुसऱ्या इन अंडर रूटमध्ये 270 गुणिले 5 1350 याच्यातून मायनस 28चा स्क्वेअर 784. ओके. त्यानंतर ही स्टेप सॉल्व करा. 2265 मायनस 1456 809. हे मायनस करा. 4450 मायनस 2704 1746. त्यानंतर 1350 मायनस 784 566 809. त्यानंतर याला आता बाहेर काढा. 1746ला बाहेर काढा. 1746ला स्क्वेअर रूटच्या बाहेर 41.78. त्यानंतर 566ला बाहेर काढा. 23.79. ओके. त्यानंतर 809 जसे यांचा गुणाकार किती आहे ते सांगा. 41.78 गुणिले 23.79 993.94. ओके. यांचा भागाकार करा आता. 809 भागेला 993.94 0.81. अशा पद्धतीनं तुम्हाला कोरिलेशन सॉल्व करायचं आहे. इथं तुम्हाला लिहायचं आहे किती डिग्री आलेलं आहे आपलं. हाय पॉझिटिव्ह डिग्री आहे. ओके. तर इथं हाय पॉझिटिव्ह डिग्री म्हणून लिहून दाखवायचं आहे. कोरिलेशन इज हाय पॉझिटिव्ह. हाय. फक्त तुम्हाला सर्वात महत्त्वाचं फॉर्म्युला ध्यानात ठेवावं लागते. फॉर्म्युला आला की तुम्हाला सर्व गोष्टी येते. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोरिलेशनची ही सिम्पल सिरीज सॉल्व करायची आहे. इंडिव्हिज्युअल सिरीज सॉल्व करायची आहे. काही प्रॉब्लेम आहे यामध्ये? काही प्रॉब्लेम नाही. ओके. फक्त फॉर्म्युला ध्यानात राहायला पाहिजे.